नक्कीच अक्षय पाटील सारखा तोफखाना ज्या संघात असेल त्या संघाला कोणत्याही प्रकारच्या भीतीची गरज नाहीये. नक्कीच थोडासा वादविवाद झाला होता पण दोन्ही संघांनी नक्कीच आम्हाला सहकार्य केलं. कारण मित्रांनो आयोजन करणं सोपं नाहीये. आपण थोडंसं सहकार्य नक्कीच करावं लागतं. दिस इज अ कॉमन थिंग की जेव्हा पण अलिबाग तालुक्याच्या बाहेरील संघ जेव्हा खेळायला येतो अलिबाग तालुक्यामध्ये तेव्हा थोडेसे वादविवाद होतात की हा खेळाडू या गावातला आहे का किंवा या टीममध्ये खेळतो का. बऱ्याचशा गोष्टी असतात पण नक्कीच नवखार संघाने थोडीशी ॲडजस्टमेंट केली आहे आणि काशीद संघाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. तर गेम इज ऑन. पहिलं षटक घेऊन अक्षय पाटील मोन्या. नक्कीच मी म्हणालो होतो अलिबाग तालुक्यातील सर्वात धडाडीचा ऑलराऊंडर. त्याच्यासमोर नक्कीच मुरुड तालुक्यातील एक मोठं नाव निखिल धारवे. पहिलाच चेंडू कट करण्याचा प्रयत्न. नक्की चेंडू निर्धाव जातोय. आपण जर अक्षय मोन्याचा विचार केला तर नक्कीच हल्लीच झालेली नाझीमुल्ला ट्रॉफी मध्ये डबल हॅट्रिक घेण्याचा पराक्रम त्याने फायनल मध्ये केलाय. आपल्या जीवावर संघाला एक हाती विजय मिळवून दिला. या दरम्यान फटका फसलाय. गेंद फलक में जान हलकणे. हर्षिकेश चेंडू खाली आणि यावेळेस हर्षिकेशच्या माध्यमातून चुकी होते. निखिल धारवे सारख्या फलंदाजाचा झेल ड्रॉप करणं नवकार संघाला तितकंसं महागडं ठरू शकतं मित्रांनो. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. आपण पाहतोय हर्षिकेश काऊकोनाच्या दिशेने. तर नक्कीच अलिबाग तालुक्यातील वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर निमिष पाटील आपल्याला बघायला मिळतोय. लॉंग ऑफच्या भूमिकेत क्षेत्ररक्षण सजलंय. पॉइंट तत्सोबत डीप एक्स्ट्रा कव्हर्स मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. यावेळेस पुन्हा एकदा फटका जर खेचलाय. नो मॅन्स लँड मध्ये जातोय. वन बाउंड क्षेत्ररक्षक हर्षिकेश फील्ड करतोय. पुन्हा एकदा थोडीशी चूक होते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. नक्कीच मित्रांनो या आधीचा सामना आपण पाहिला असेल. जय मल्हार अलिबाग संघाने तो सामना आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावर निव्वळ जिंकवून दिला होता. तब्बल 10 ते 12 धावा त्या संघाने सेव्ह केल्या होत्या. नक्कीच धरणे गुरुजी कळवतात की 9 धावा त्यांनी आपल्या माध्यमातून सेव्ह केल्या होत्या. पुन्हा एकदा अक्षय पाटील ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. अजून एक निर्धाव चेंडू जाते. नक्कीच नवखार संघाचा विचार केला तर अक्षय पाटील त्यानंतर सुमित भगत हर्षिकेश माळी त्यासोबत तेजस पाटील सारखे धडाडीचे गोलंदाज त्या संघाला नक्कीच गोलंदाजाची चिंता करण्याचा काहीच गरज नाहीये मित्रांनो. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या स्थिरावली होती 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 4 धावा. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 4. अक्षय पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी. निखिल धारवे 6 चेंडू फेस केलेत. फक्त 4 धावा जोडल्या गेल्यात. जर नवखार संघासमोर उभं राहायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 50 ते 55 धावा ठोकाव्या लागतील मित्रांनो. पहिल्या सामन्यात आपण बघितलं असं वाटलं होतं धावांचा ओघ येतोय. नक्कीच मी पुन्हा एकदा दोन्ही संघांना आठवण करून देतोय की आपल्याला 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जर आपण 4 षटक पूर्ण टाकू शकला नाही तर आपल्याला 5व्या षटकात एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत यावं लागेल. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकात 2 तर दुसऱ्या षटकात 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण बघतोय. स्टंप कॅमेराचा सुद्धा उपलब्ध या सामन्यांसाठी केला गेला मित्रांनो. एक नवीन अँगल बघायला मिळतोय. स्टंप्सच्या डोळ्यांनी नक्कीच आपल्याला हे मैदान पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र आकाश फलंदाजी मार्कवर येते तर गोलंदाजी मार्कवर येतोय तेजस पाटील. एक वेगवान गोलंदाज आहे मित्रांनो. एक स्मूथ रनअप आहे गोलंदाजाचा. पण पेस बघायला मिळाला तर नक्कीच एक भन्नाट गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. नक्कीच असं वाटतं बॅटची कडा लागली होती. आवाज तर आला होता मित्रांनो पण अक्षय पाटील चेंडू रिसीव्ह करू शकला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली होती 4 या धावसंख्येवर. नक्कीच सलग 4 चेंडू निर्धाव गेलेत मित्रांनो. अक्षय पाटीलने 3 तर तेजसने 1 फेकलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये.
यावेळेस मात्र फटका तर खेळलाय, नो मॅन्स लँड मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक आहे निमिष पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते मित्रांनो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नक्कीच 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्की जी पावलं अक्षयने टाकली होती त्याच पावलांवर पाऊल टाकतो तो तेजस पाटील. पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय, निमिष पाटील चेंडूच्या खाली. आणि मी म्हणालो होतो वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर इन अलिबाग क्रिकेट. निमिष पाटील झेल पकडतोय. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद भारत. आपण या ठिकाणी एक सन्मान करणार आहोत. सन्मान्य त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ओ टू वन्स अगेन. नक्कीच वळूया मैदानाकडे मित्रांनो. 7 धावांवर पहिला हादरा लागला, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपण पॉवर प्लेचा षटकाचा विचार केला, 10 चेंडू फेकून झालेत. 10 चेंडूंमागे फक्त 7 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच ही धावसंख्या पुरेशी नाहीये मित्रांनो, कारण आपल्याला अक्षय पाटील आणि सुमित भगतला फेस करायचं आहे. हल्लीच झालेल्या सोगाव नाईट स्पर्धेत ज्या संघाने विजेतेपद पटकावलं होतं तोच नवखारचा संघ पुन्हा एकदा मैदानात उतरलं. आणि अक्षय पाटील बद्दल सांगायचं झालं तर ज्या वेल डिझर्व खेळाडूने तब्बल 5-6 वर्ष बाईकची प्रतीक्षा केली, त्या खेळाडूने सुद्धा यावर्षी बाईक जिंकली आहे, तोच अक्षय पाटील. अंश अश्लेषा चषक नक्कीच दर्शन वाकडे यांच्या माध्यमातून होणारी ही स्पर्धा, त्या स्पर्धेत मालिका वेळ ठरला होता. अक्षय पाटील खूप वेट केलं होतं त्याने, कारण की अलिबागचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय, कावकोनाच्या झोन मध्ये हर्षिकेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नक्कीच याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल मित्रांनो, कारण नक्कीच थर्ड अंपायर घेतलेला आहे वेस्ट हाय नो साठी. मी पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देतो की पंचांच्या माध्यमातूनच फक्त रिव्ह्यू सिस्टीम आहे. कोणताही खेळाडू, कोणताही संघ रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. जर पंचांना डाऊटफुल वाटेल तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. नक्कीच आपण पाहिलं वेस्ट साठी नो चेक केला जातोय. नक्कीच आधुनिक क्रिकेट आहे मित्रांनो, कारण आधुनिक क्रिकेटमध्ये बरेचसे चेंजेस केले गेले. इट्स अ फेअर डिलिव्हरी, थर्ड अंपायरचा सिग्नल होतो, इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच बीमर चेंडू, नक्कीच खेळाडूच्या वेस्ट हायच्या वरतील चेंडू जो असतो तो बीमर चेंडू असतो. आणि एका बॉलरला फक्त एकच बीमर अलाउड असतो. जर दुसरा बीमर फेकला गेला तर त्या गोलंदाजाला त्या मॅच साठी बंदी घालण्यात येते. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 2 षटकांची सांगता झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1-10. नक्कीच आपण पाहतोय निखिल धारवे अजूनही खेळपट्टीवर उभा आहे. आपण बघितलं तर गोलंदाजीसाठी कोण येणार याच्यात कोणतीही चर्चा न करता प्रेक्षकांमध्ये सुखदेव सर आहेत, PWDचे आपले अधिकारी, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे, ही नम्र विनंती. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन अक्षय पाटील मोन्या ऑन द बॉलिंग मार्क. नक्कीच अक्षय पाटीलची हल्लीच एक रील फेमस झाली होती. टेनिस क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज विकी भोईरच्या माध्यमातून ज्याने षटकार खेचले होते तोच अक्षय पाटील मोन्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निखिल धारवे बॅटिंग मार्क आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून स्टंप कॅमेरा. यावेळेस मात्र फलंदाजाच्या रीचच्या बाहेर टाकणारा चेंडू. नक्कीच वाईट साठी दाद मागितली गेली, पण नक्कीच दाद फेटाळून लावली आहे, कारण आपण पाहतो नक्कीच सर्टिफाईड अंपायर्स आपल्याकडे माध्यमातून पुरुषोत्तमजी भगत त्याचसोबत संकेशजी ढोले ऑन फील्ड बघायला मिळतात. पुन्हा एकदा अक्षय पाटील ऑन द बॉलिंग मार्क.
यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली निमिष पाटील आणि अतिशय सोपा झेल. मी म्हणालो होतो वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर आहे. नक्कीच आपण बघितलं तर नागवा वॉटर स्पोर्ट पुरस्कृत काशीद संघाला एक मोठा हादरा लागतोय, कारण निखिल धारवेच्या स्वरूपात निखिल धारवे वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन मुरुड क्रिकेट, ज्याने बरीच वर्ष मुरुड क्रिकेट गाजवलंय, असा निखिल धारवे यावेळेस मात्र बाद होतोय. नक्कीच धरणे गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला कळतंय की आतापर्यंत या स्पर्धेत 14 फलंदाज बाद झालेत, त्यापैकी 11 फलंदाज झेलबाद झालेत. अशा प्रकारची माहिती मित्रांनो धरणे गुरुजींच्या माध्यमातूनच आपल्याला कळू शकते, कारण स्पर्धेत किती विकेट्स गेल्या, किती बोल्ड आउट झाले, किती स्टंपिंग झाल्या, किती कॅचेस झाले आणि किती स्वैर चेंडू फेकले गेले, या पद्धतीची माहिती नक्कीच धरणे गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. कारण अशा प्रकारचे स्कोरर जर असतील तर आयोजकांना देखील सोपं जातं की मॅन ऑफ द मॅच कोण आहे, मॅन ऑफ द सिरीज कोण आहे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर कोण आहे, अशा पद्धतीची निवड करण्यासाठी नक्कीच सोपं जातं. पुन्हा आता फलंदाजी मार्कवर आला आकेश कदम. नक्कीच आकेश कदम सुद्धा एक सुंदर फलंदाज आहे मित्रांनो. पुन्हा एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच निर्धाव जातोय, मोन्या कमबॅक करतोय मित्रांनो. मागच्या षटकातले 3, या षटकातले 3 असे मिळून लागोपाठ 6 चेंडू नक्कीच मोन्या निर्धाव टाकतोय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फटका फसलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. तेजस पाटील चेंडू खाली, 1 धाव मिळेल, दुसरीचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर, फक्त 11 धावा लागल्यात मित्रांनो. 2 फलंदाज बाद झालेत, विकेट्स कमी आहेत पण स्कोर सुद्धा कमी आहे मित्रांनो. कारण आपण मागची मॅच बघितली, नक्कीच पहिल्या डावात 57 रन्स लागल्या होत्या. धावा चेस करताना तब्बल 48 धावा लावल्या गेल्या धाव फलकावर. यावेळेस मात्र चेंडू तटवलाय, पॉइंटच्या दिशेने 1 धाव मिळेल, दुसरीचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव जाते, धावसंख्या झाली ती 12. अजूनही या सामन्यातील मित्रांनो या इनिंग मधील 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्यात मोठे फटके खेळावे लागतील निखिल धारवे अँड कंपनीला. आकेश कदम मैदानात उभा आहे मित्रांनो. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. नक्कीच षटकाची सांगत होते अक्षय पाटील म्हणून. व्हॉट अ ब्रिलियंट स्पेल. 2 षटक ज्याने फेकली, 6 धावा देत 1 फलंदाज बाद केला. काशीद संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 वर 2 विकेट. अक्षय पाटील आणि याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं की 9 निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी. त्याच दरम्यान यापुढील होणारा सामना अमरदीप कोळगाव विरुद्ध उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे. दोन्ही संघांना विनंती करतो की आयोजकांशी संपर्क साधायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे. अमरदीप कोळगाव विरुद्ध उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याच दरम्यान गोलंदाजी मार्कवर आला हर्षिकेश माळी. पहिलाच चेंडू फेकून दिलाय, कावगोन सीमारेषा पार. या इनिंग मधील पहिला षटकार आकेश कदम नक्कीच आपले इरादे स्पष्ट करतोय, कारण त्याने आला, बघितलं आणि चेंडूला फेकून दिलं 30 यार्ड सर्कल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. यापुढील होणारा सामना कोळगाव विपक्ष आगरसुरे. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा हर्षिकेश सज्ज. यावेळेस चेंडूला कट केलंय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच पहिला चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा होता, दुसरा चेंडू थोडीशी लेंथ मागे घेतले, गुड लेंथ चेंडूला हिट केलंय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण खेळपट्टी बघितली तर फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी आहे मित्रांनो. या सामन्यांसाठी 6 सुप्रीमोचे चेंडू वापरण्यात आले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. स्विंग अँड मिस. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही, धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत नक्कीच 40 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. पुन्हा एकदा आकेश कदम ठोकतोय, फटका तर फसलाय, वैभव चेंडू खाली आणि फलंदाज बाद. यापुढील होणारा सामना अमरदीप कोळगाव विरुद्ध उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे इनिंग मधील मित्रांनो फक्त
8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे. नक्कीच आपण मैदानात चालू असणारा सामना पाहतोय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमच्याकडे संपर्क साधायचा आहे कारण आपल्याला टीम लिस्ट सबमिट करायची आहे. अगरसुरी आणि कोळगाव संघ. नक्कीच मैदानात सुरू असणारा सामना आपण पाहतोय. सुपर 8च्या लॉट्स मधील नक्कीच एक महत्वपूर्ण लढत. पहिला सामना जे मल्हार अलिबाग संघाने जिंकलाय. दुसरा सामना काशीद की नौखार. नौखार संघाकडे बघितलं तर वन ऑफ द बेस्ट टीम इन अलिबाग क्रिकेट. अलीदादा पुरस्कृत जय बाराचा देव नौखार विपक्ष नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत CSK काशीद. पुन्हा एकदा हशिकेश माळी. उमेश मात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे संघ. आम्हाला संपर्क साधायचा. टीम लिस्ट पोचवायची आहे. पुन्हा एकदा हशिकेश सज्ज. यावेळेस स्वैर चेंडू. धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. नक्कीच हशिकेश माळी फुलरलेत पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. पहिला चेंडू खोदून मारला होता. त्यानंतर आपली लेंथ पाठी घेतली. चेंजेस केले मित्रांनो. चेंजेस करून सक्सेस रेट मिळाला. पुन्हा एकदा आपल्या बेसिक्स वर उतरून उभा राहिला. यावेळेस बॅटची कडादर घेतली होती. अक्षय पाटीलच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय पण चेंडू निर्धाव होते. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. 4 षटकांची सांगता झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 20 धावा. शेवटचं षटक हाणामारी करावी लागेल. स्लॉगवरचं षटक असेल मित्रांनो. जास्तीत जास्त धावा नक्कीच ठोकाव्या लागतील. नक्कीच नौकार संघाचं कौतुक करावं लागेल. 20 मिनिटांचा कालावधी दिला होता. तब्बल 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली गेली आहेत. याच पद्धतीचा स्पीड मित्रांनो मेंटेन करावा लागतोय कारण आपण बघितलं तर जानेवारी 2023 रोजी नवीन नियम अंमलात आणला गेला. जर आपण वेळेत षटकं पूर्ण केली नाही तर आपल्याला उर्वरित षटकांसाठी एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो. इंटरनॅशनल रूल्स नुसार आपण पाहतो 6 क्षेत्ररक्षक इन्क्लुडिंग बॉलर अँड विकेट किपर 38 सर्कलच्या आतमध्ये असतात. त्यासोबत 5 बाहेर असतात. शेवटचा षटक घेऊन आलाय तर सुमित भगत. यावेळेस थोडासा भरकटलाय. स्वैर मारा अवांतर मारा करतोय. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. नक्कीच सुमित भगत आपण पाहतो अलिबाग क्रिकेटने ज्या खेळाडूंना घडवलं, ज्या खेळाडूंना विदेशी दौरे करवले त्याच्यात सुमित भगतचा देखील समावेश होतोय. कारण आपण पाहिलं पंकज जाधव, श्रीकांत मोलगी, शिरोईक त्यासोबत सुमित भगत या खेळाडूंनी नक्कीच अलिबाग नाही, रायगड नाही, भारत नाही तर नक्कीच दुबई देखील गाजवली आहे मित्रांनो. सुमित भगत यावेळेस आक्रमण केले गेले. कावकर्ण झोन मध्ये षटकार तर खेचलाय. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतो मित्रांनो. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. 27 ऑन स्कोरबोर्ड. बऱ्याच काळानंतर मित्रांनो धावसंख्या 6च्या रन रेटच्या पुढे पोहोचली आहे. पुन्हा एकदा सुमित भगत ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस खोदून मारले. वॉर्ड अप फंटा बोलस हिट पण नक्कीच डिक्लिअर झोन मध्ये चेंडू जातोय. वायडरकर चेंडू होता मित्रांनो. चेंडूला खोदून मारलं होतं. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंपैकी कमीत कमी 2 ते 3 चेंडू सीमारेषेपार फेकावे लागतील मित्रांनो. कारण अक्षय पाटील समोर उभं राहायचं असेल तर आपल्या खिशात 40 धावा तरी नक्कीच हव्यात. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले. सरळ चेंडू ठोकलाय सनगो रिसॉर्ट मध्ये. सीमारेषेपार 6 धावा. आपण पाहतो आजच्या दिवसातील सर्वात लांबचा षटकार बघायला मिळाला. नक्कीच गोलंदाजाच्या डोक्यावरून प्रहार केलाय. चेंडूला फेकून दिले सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. 34 ऑन स्कोरबोर्ड. जिथे मित्रांनो धावांची गरज होती यावेळेस मित्रांनो नक्कीच
थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, लेंथ पाठी घेतली, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली ती 35 धावा. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मित्रांनो, यापुढील होणारे सर्व सामने 4 षटकांचे असतील. यापुढील होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असणार आहेत, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस फटका फसलाय, गेंद फलक में शान हलक में सुमित भगत सेफ हँड खेळाडू, फलंदाज विकास बॅक टू द पवेलियन. एक चेंडूचा खेळ बाकी आहे, 35 धावा फलकावर लागल्यात. कोणता फलंदाज फेस करणार, कारण की या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या होऊ शकते मित्रांनो. नक्कीच घड्याळाचा काटा जर आपण बघितला तर 10 वाजून 46 मिनिटे झालेली आहेत मित्रांनो. आपल्याला सर्व सामने हे रजनीमध्ये खेळवायचे आहेत, कारण की कोणता सामना सगळ्याच्या उजेडात खेळवायला नको, त्यासाठी हा एक इम्पॉर्टंट डिसिजन आहे मित्रांनो. यापुढे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे होतील. तत्सोबत शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी प्रसाद फलंदाजी मार्गवर आलाय. सुमित भगत 5 चेंडू टाकलेत, एक फलंदाज बाद केलाय, 15 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अतिशय सुंदर गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून बघायला मिळाली. कमबॅक केलंय, धावसंख्या झाली ती 35 धावा. नक्कीच या मॅचचा विचार करू, पण त्याआधी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अमरदीप कोळगाव विरुद्ध उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे संघ. दोन्ही संघाने टॉससाठी यायचं आहे. जर आपण आला असा तर आपण आल्याची नोंद करायची आहे. अमरदीप कोळगाव विरुद्ध BCC आगरसुरे. टॉस करून घ्यायचा आहे, कारण आपण बघतो एक लो स्कोरिंग सामना आहे. 35 रन्स स्कोर कार्डवर लागल्या, जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. आगरसुरे संघ आपण आलेला आहात. कोळगाव संघ अमरदीप कोळगाव, अमरदीप कोळगाव संघ आपण टॉस साठी यायचं आहे, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. अमरदीप कोळगाव संघ आपल्याला पेनलाइज केलं जाईल. 4 षटकांचा सामना आहे. बॅच सुद्धा जर पेनलाइज केला गेला तर मोठा हादरा बसू शकतो मित्रांनो. 15,000 रुपये एंट्री फी भरून आपण आलेला आहात. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. तर आपण सामन्याकडे वळूया. 30 चेंडू 36 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतोय क्रीडा भवनचं हे मैदान, या मैदानाचा इतिहास नक्कीच माझ्या जन्माच्या आधीपासून हे मैदान बरेच खेळाडू गाजवत आलेले आहेत. बरेच संघ, नक्कीच बऱ्याच लोकांचं ड्रीम असतं की या मैदानावर खेळायचं, मैदानावर जिंकायचं, कारण क्रीडा भवनची नाईट क्रिकेटची स्पर्धा खेळणे बऱ्याच लोकांचा ड्रीम असतं. मागच्या महिन्यात आपण पाहिलं माननीय प्रशांतजी नाईक यांच्या माध्यमातून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा भरवली गेली होती. त्रिशा 11 वर्सोली सुमेध पत्रे अँड कंपनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जिंकली गेली. आता मात्र आपण बघतोय माजी आमदार मधुशेठजी ठाकूर पप्पा यांच्या स्मृतिचषकाचं 3रं पर्व, पहिलं पर्व आपण बघितलं मित्रांनो. डेची स्पर्धा झाली होती, कुबेर 11 संघाने ती स्पर्धा जिंकली होती. 2रं पर्व आपण बघितलं, रजनी क्रिकेट स्पर्धा झालेली. यावेळेस मात्र कोण विजेता होणार मित्रांनो स्पर्धेचं 3रं पर्व. आपण पाहतोय क्रीडा भवनचे भव्य दिव्य मैदान, एक ड्रीम ग्राउंड नक्कीच पाहायला मिळतं. क्रीडा भवनचं मैदान बऱ्याच खेळाडूंची इच्छा ते जिंकण्याची असते. या खेळाडूंनी नक्कीच बरेच खेळाडू घडवले, जसं की पंकज जाधव, सूरज पाटील, रोहित पाटील यांसारखे बरेच खेळाडू ज्या मैदानाने घडवलेत. पंकज जाधवचा विचार केला मित्रांनो तर अलिबाग मधील वन ऑफ द बेस्ट बॅट्समन, विदेशी दौरा ज्याने जगभर क्रिकेटने आपल्या गाजवलं, एक धडधाकड फलंदाज ज्याची गणना केली जाते असा पंकज जाधव. तत्सोबत सूरज पाटील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन अलिबाग क्रिकेट, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स प्लेयर आहे.
कोळगाव आपला प्रतिनिधी आलेला आहे. नक्कीच कोळगाव विपक्ष आगरसुरे टॉस साठी यायचं आहे. त्यासोबत दुसऱ्या इनिंगची सांगता होते. निखिल धारवे पहिलाचा चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. अक्षय पाटील ब्रँडेड षटकार. मी म्हणालो होतो मित्रांनो सध्याच्या मुवमेंटला रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर अक्षय पाटील मैदानात उतरलाय. अक्षय पाटील मोना वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन टेनिस क्रिकेट. नक्कीच मी ॲडव्होकेट काजोल ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. अमरदीप कोळगाव विपक्ष उमेश मात्रे पुरस्कृत BCCI आगरसुरे. पुन्हा एकदा निले नक्कीच नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीचा कॉइन नक्कीच आपल्याला एक सिल्वर कॉइन बघायला मिळतोय. श्रीनाथ घोळ सचिनजी शिंदे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे मित्रांनो. चांदीचा कॉइन कोण तो कर्णधार असेल जो फायनलचा टॉस जिंकेल. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. घुटना टेक तमाशा देख वन बाउंड चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्येत झाली 14 धावा. अक्षय पाटील मोन्या मैदानात आग होतो मित्रांनो कारण 36 धावा आहेत. खिशात धावा कमी आहेत आणि कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल निखिल धारवेला. दरम्यान आपण टॉसकडे वळणार आहोत. ॲडव्होकेट काजल ठाकूर आहेत. एका बाजूला आपण संघ पाहतोय BCCI आगरसुरे. दुसऱ्या बाजूला आपण अमरदीप कोळगाव संघाला पाहतोय. या दोन संघाच्या दरम्यान टॉस करण्याची मी विनंती करतोय. सामना हा आपण पाहणार आहोत. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देतोय आणि बोलतोय या टॉसकडे. तर अमरदीप कोळगाव संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्या संघाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मॅडमना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतोय. या स्पर्धेसाठी आपण आल्यात. त्या दरम्यान मात्र मोन्या ठोकतोय चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. डीप स्कोअर लेग रिजनला सीमारेषा पार येतोय षटकार. धन्यवाद यश. नक्कीच जशा प्रकारे एका फुग्याला सुई मारून त्याच्यातली हवा काढली जाते त्या पद्धतीने या सामन्यातली हवा काढतोय अक्षय पाटील. कारण आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा फलकार लागला. अब तक 26. नक्कीच एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मी म्हणालो होतो मित्रांनो सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला ऑलराऊंडर आहे मित्रांनो. हल्लीच सोगावच्या नाईट क्रिकेट स्पर्धेत ज्याने ऑलराऊंडर खेळ दाखवत आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक घेतलं होतं. नक्कीच संघामध्ये सुमित ढेकळे, विश्वजित ठाकूर, प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव यासारखे खेळाडू असताना देखील ज्याने मालिका वीराचं पारितोषिक जिंकलं होतं. यावेळेस नजाकत भरा फटका. चेंडू कव्हर सीमारेषा पार. 6 धावा षटकार. नक्कीच षटकारांची हॅट्रिक होती मित्रांनो. पहिली षटकारांची हॅट्रिक भास्करजी यांच्या माध्यमातून झाली होती. आता मात्र अक्षय पाटील 6 चेंडू फेस करत 32 धावा ठोकल्यात मित्रांनो. काय फलंदाजी केली आहे मित्रांनो. अतिशय ज्या पद्धतीने क्रिकेटच्या महारथीने एका वहीत कॉपी बुक फट केलेली त्या पद्धतीचा हा फटका होता. कव्हर षटकावरून चेंडू सीमारेषा पार धाडला षटकार. नक्कीच अक्षय पाटीलचा आभार मानतो. आमचा नक्कीच ते वेळ वाचवत आहेत. आपली इनिंग सुद्धा 18 मिनिटात पूर्ण केली. बॅटिंग मध्ये सुद्धा एका षटकात 32 ठोकल्यात. आता मात्र फलंदाजी मार्कवर आलाय निमेश पाटील आणि गोलंदाजी मार्कवर येतो आकेश कदम. निमेश पाटीलचा विचार केला लेफ्ट हँडेड फलंदाज आहे ज्याने आपल्या संघाला बऱ्याच वेळा तारले मित्रांनो. यावेळेस वाईटची अपील केली जाते पण नक्कीच तटस्थ पंचायत मित्रांनो पहिला चेंडू निर्धाव जातो. या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात जर आली असती तर नक्कीच सामन्याचं चित्र पलटलं असतं मित्रांनो. पण अक्षय पाटील उभा होता. अतिशय सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. पुन्हा एकदा निमेश पाटील
यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये ढटवलंय. नक्कीच मॅच इझी आहे, कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये. चेंडू आलाय, चेंडूला फेकून देतो डिक्लेअर झोन मध्ये. येणारे 22 चेंडू आणि तब्बल 3 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी काशीद संघाला मिरॅकल नाही तर मिरॅकल्सचा पण मिरॅकल करावा लागेल, कारण 22 चेंडू आणि 3 धावांची गरज. यावेळेस चेंडूला ठोकून दिलंय मिड विकेट झोन मध्ये, कोणत्याही पद्धतीची रिस्क नाहीये. धावसंख्या देखणे वाढ, धावसंख्या झाली होती 34 धावा. नक्कीच यापुढे होणारा सामना अमरदीप कोळगाव विरुद्ध उमेश म्हात्रे पुरस्कृत BCC आगरसुरे विवेक बनकर अँड कंपनी. नक्कीच विवेक बनकरचा विचार केला तर मागची सोगाव नाईटची स्पर्धा, मागच्या वर्षीची सोगाव नाईट ज्या बॅट्समनने गाजवली असा विवेक बनकर एक 22-23 वर्षाचा खेळाडू आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आकेश कदम, यावेळेला स्विंग अँड मिस, अतिशय सुंदर पहिला डॉट या इनिंग मधील बघायला मिळतोय. अक्षय पाटील 7 चेंडू 32 धावांची खेळी करतोय, 20 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेस फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू टाकला होता, दोन्ही हाताने स्वीकार केला, चेंडूला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. षटकार, सामना जिंकतो नौकार संघ. आणि मी कोणताही विलंब न करता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट 2 षटकार 6 धावा 1 फलंदाज बाद. बॅटिंग करताना 8 चेंडू आणि 38 धावांची खेळी करणारा अक्षय पाटील मोन्या ठरतो या सामन्याचा सामनावीर. नक्की चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे प्रेक्षक. आपण पाहतो दुसऱ्या फेरीसाठी जुन्या बॉलचा अवलंब केला जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय अतिशय सोप्यारित्या झोळी पसरली, झोळीत नक्कीच धावा गोळा केल्या आणि सामना जिंकून दिला मोन्याने, मोन्या अँड कंपनी. नक्कीच आपण काशीद संघाचे सुद्धा आभार मानूया. नक्की लास्ट मोमेंटला हा संघ आम्हाला उपलब्ध झाला. नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून नक्कीच नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखरचे सुद्धा मी आभार मानेन, कारण की हा टीम टू टीम फॉर्मॅट होता मित्रांनो.